झोपेमध्ये काढली होती. आजी बाहेर बसली होती. ती म्हणाली की बया बया झोपडीमध्ये अन्नच नाही, काय करू? आयडिया, चला माझ्या लेकीच्या घरी जाते, दहीपुरी खाते आणि पोट भरते. काठी घेतली आणि चला. किती लांब आहे. अचानक एक लहान दादा म्हणाला की ए म्हातारे थांब, मी तुला खाऊन जाईन. म्हातारी घाबरायला लागली. बया, काय करू? मग तिच्या डोक्यात आयडिया आला. म्हणाले की तू मला खाऊन तुझं पोट भरलं नाही का? माझ्या लेकीच्या घरी जाते, दूध पोळी खाते, जाड गोड होते, मग मला खा. मग तो लांडगा म्हणाला ठीक आहे पण लवकर ये. मग ना टायगर आला म्हणाला की थांब म्हातारे, मी तुला खाऊन जाईन. मग ना ती म्हणाली की घाबरायला लागली तर टेन्शन येत होतं. माझ्या डोक्यात आयडिया आली. तीच लांडाला बोलली होती. तीच म्हणाली तू मला पोट खाऊन तुझं पोट भरणार का? माझ्या लेकीच्या घरी जाते, पुरी खाते, दार गोड होते, मग मला खा. मग तो टायगर मला ठीक आहे लवकर ये, तुला मी जावणार आहे. पुढे गेली. अचानक गाव नजर आलं. गावाकड ती पोरगी राहत होती. ती तिकडे गेली, खाल्ली पिली झोपली आणि चालली. आणि लेक म्हणाली अगं आई थांब जरा, जंगलामध्ये लई लहान कुत्रा असतात, तुला खाऊन टाकलं तर? थांब, माझी डोक्यातली पावलायची. चला माझ्या शेतात जाते, भोपळा आणते. हो भोपळा लई मोठा आहे. आता कापते, हात काढते, पाय काढते, सगळं काढते आणि डोळे. आणि आजीला त्याच्यावर बसवते आणि बाय बाय केलं. आजी म्हणाली बाय बाय. मग ती पुढे गेली, जंगलात गेली. आणि मला लोमडा पण आला की ए भोपळ्या तुला म्हातारीला पाहिली का? भोपळा मला नाही माहित आजी पिची. चल भोपळ्या टुनुक. मग ना त्याला काहीतरी वाटलं. ती लांडगा त्या भोपळ्याच्या मागे गेला. तर टायगर तिथं उभा राहिला होता आणि म्हणाला की ओय भोपळ्या त्या म्हातारीला पाहिली का? मग ती भोपळी म्हणाली की कसल्याची, मला आजीबीची माहित नाही. मग ना टायगर ना आवाज समजतो. मग ना अचानक त्याने पंजा घेतला, ढास त्याने भोपळा खाली काढला. बाया आता काय लहान गाव. मग ती खायला लागली आणि मला खाऊन टाकी. म्हणजे डोक्यात अजून एक लाईट आला. मग ती म्हणाली माझा हात कोण खाणार, माझा पाय कोण खाणार, माझं डोकं कोण खाणार? मग दोघं भांडायला लागले. अजून हजून जायला मग तिथे उभं राहिली होती. हळू निघाली तिकडून आणि घरी पोचली आणि कडी लावली. थँक्यू.